विधानसभा निवडणुकीत ना युत्या ना आघाड्या, मनसे स्वतंत्रपणे महाराष्ट्रात निवडणुकांना सामोरं जाईल। निवडणुकीच्या नंतर मनसे सत्तेतला पक्ष असेल असं मोठं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। एकदा मनसेच्या हातात सत्ता द्या, जे पक्ष पैसे वाटतील ते त्यांच्याकडून घ्या, पण तुमचं मत मनसेच्या उमेदवारालाच द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येत नाहीत, उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर कधी बोलणार, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। शरद पवार यांनी पक्ष फोडीशिवाय दुसरं काय केलं? शरद पवार यांनी आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेना फोडली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली। महिलांना फुकट पैसे का देता? तुमच्याकडे फुकटचे पैसे कोणी मागितले, असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय। तर पैशांपेक्षा रोजगार द्या, असंही त्यांनी पुन्हा एकदा म्हटलंय। मराठा आरक्षणाची मागणी कुणीच पूर्ण करू शकत नाही, हे शरद पवार यांच्यापासून सगळ्यांना माहिती आहे। फक्त मतांसाठी गाजर दाखवलं जात आहे, असं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलं। एकीकडे चीनला विरोध, दुसरीकडे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनमधूनच बनवून आणला, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। तर शिवरायांच्या पुतळ्यावरून सुद्धा राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावलेत। आमच्याकडे चेहरे आहेत, पण आधी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा येऊ द्या, मग आम्ही आमचे चेहरे देऊ, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलंय। मोठ्या मोठ्या जाहिराती सुरूच आहेत, पण हेच पैसे जनतेच्या सुरक्षेसाठी का वापरले जात नाहीत? आश्वासनांची होर्डिंग लावता, पण जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केलाय। महाराष्ट्रातील सत्ता काढून घ्यावी लागेल, महाराष्ट्र वाचवावा लागेल, असं आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केलंय। सरकारनं किती निर्णय घेतले आणि किती निर्णयांची अंमलबजावणी केली, घेतलेले निर्णय लागू होणार का, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात वादाची पुन्हा एक ठिणगी पेटली आहे। समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, तर आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा बॅनरबाजी करत छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिलंय। आमच्या पक्षात येणाऱ्यांची आवक वाढली, आमच्याकडे येणाऱ्यांपैकी 80% लोक भाजपमधले आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत। नांदेडमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। बुलढाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघाची जागा ही मूळ काँग्रेसची आहे, मात्र या जागेवर आता शरद पवार गटानं दावा केलाय। काही बातम्या पावसाच्या। बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस झालाय, त्याचा फटका स्मशानभूमीला सुद्धा बसलाय। स्मशानभूमीत ठेवलेली जवळपास सगळी लाकडं वाहून गेली आहेत। बुलढाण्यात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। नळगंगा नदीला मोठा पूर आल्यानं मलकापूर आणि मोताळा काठच्या गावांना आणि घरांना मोठा फटका बसलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा स्मशानभूमीला सुद्धा फटका बसलाय। स्मशानभूमीत पावसाचं पाणी भरल्यानं इथे ठेवण्यात आलेली लाकडं वाहून गेली। मुक्ताईनगरमध्ये मुसळधार पावसानं नदी नाले ओलांडून वाहू लागले, तर तासभर झालेल्या पावसानं शेतकऱ्याची उभी पिकं भिजून गेली आहेत। काही ठिकाणी पिकं अर्धी बुडालेत, त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहे। मुक्ताईनगरमध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। कपाशी, तूर, मक्यासह इतर पिकं काही ठिकाणी पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यावरून दुचाकी पाण्यात कोसळली आणि 3 जण वाहून गेले। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे, तिचा मृतदेह सापडलाय, तर 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे। शेतकऱ्याचा सोयाबीन उत्पादन खर्च सुद्धा वसूल होण्याची शक्यता धुसर असून शेतकरी आता पीक कर्ज फेडण्याच्या विवंचनेत आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे। धुक्यामुळे शेतशिवाराचा परिसर पांढरा शुभ्र झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकच्या उपनगर भागात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या मेल्ट्रॉन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना काही नशेखोर चोरांनी मारहाण केली। हॉस्पिटलमध्ये येण्यास मज्जाव केल्यानं चोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं कळतं।
पुण्यामध्ये 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुजाऱ्यासह 7 शिष्यांचं अपहरण करण्यात आलं। या प्रकरणी पुणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन अपहरण झालेल्यांची सुखरूप सुटका करून सिने स्टाईल कारवाई केली। यवतमाळ शहराला लागून असलेल्या जंगलात वाघानं गेल्या 6 दिवसांपासून धुमाकूळ घातला। आतापर्यंत वाघानं 6 जनावरं मारलेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा 89वा वर्धापन दिन येवल्यात मुक्तीभूमीवर साजरा करण्यात आला। यावेळेला नागरिकांनी मुक्तीभूमीवरील क्रांतीस्तंभाला अभिवादन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला। दरम्यान या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला। क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी वांद्रे इथे दाखल झाली। निर्मलनगर परिसरात क्राईम ब्रँचकडून विविध ठिकाणाची कसून पाहणी केली जाते। बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। रात्री 8:30च्या सुमारास बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडेल। बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे। जो दाऊदला आणि सलमानला मदत करेल त्याचा हिशेब करणार अशी पोस्ट त्यानं शेअर केली। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची चौकशी सुरू असून मुंबई पोलिसांच्या युनिट 3चं पथक इंदोरमध्ये दाखल झाल्याचं कळतं। यानंतर उज्जैनमध्ये सुद्धा पोलीस काही तपासासाठी जाणार आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान आणखीन एक मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अटक केलेल्या 2 आरोपींनी तिसऱ्या आरोपीचं नाव उघड केलंय। आरोपी शिवकुमारनंच हत्येचा कट रचल्याची माहिती त्यांनी दिली। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झालंय। अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची पोलीस सुरक्षा देण्यात आली होती, तरीही त्यांची हत्या झाली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली। महाराष्ट्रात अत्यंत वाईट परिस्थिती आहे। राज्य वाईट परिस्थितीतून जात आहे। राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर खरपूस टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कूपर रुग्णालयात ते पोहोचले। अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अजित पवार यांनी तीव्र निषेध केला आहे। पोलिसांच्या 5 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। अशा घटनांवर राजकारण होतं हे दुर्दैवी आहे। राजकारण करण्याच्या ठिकाणी राजकारण करा, पण इथे नको असं आवाहन अजित पवार यांनी विरोधकांना केलं। गोळीबाराच्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लीलावती रुग्णालयात पोहोचले। पोलिसांकडून या घटनेची त्यांनी सविस्तर माहिती घेतली। गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, हकालपट्टी करा। फडणवीस आतापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याचा घणाघात शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला। आजकाल 10-20 हजारात ही पोरं हत्या करायला तयार होतात, हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे।